छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांचे कैवारी राजर्षी शाहू महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार होऊ दे चर्चा या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश चौगुले साहेब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश पवार साहेब, जिल्हा संघटक रणधीर पाटील साहेब, शेतकरी सेना तालुका प्रमुख माननीय दिलीप मिसाळ साहेब, महिला जिल्हा प्रमुख शुभांगी पवार ताई, उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत ताई, पन्हाळा तालुका प्रमुख कृष्णांत कदम साहेब, तालुका प्रमुख लोहार ताई, तसेच व्यासपीठावर उपस्थित आपण सर्व मान्यवर आणि या ठिकाणी माझ्या समोर उपस्थित असणारे आपण सर्व गावकरी आणि खऱ्या अर्थाने ज्यांना या समाजाबद्दल तळमळ आहे ते तुम्ही सगळे आहात. कारण हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाला, हा पक्ष नाहीच, मुळात ही संघटना आहे. कारण या संघटनेला 80% समाजकारण आणि 20% राजकारण शिकवलेलं आहे. राजकारणासाठी ही संघटना कधीही समाजामध्ये उतरली नाही, तर समाजाचं भलं करायचं आहे. म्हणून बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं, जो तुम्हाला मान देतो त्यांना मान द्या. ही जनता आपल्याला मान देते, त्या जनतेच्या कल्याणासाठी सतत कार्य करा, हीच शिकवण शिवसेनेच्या आम्हा सर्वांना असते. आज आमचा शिवसेनेचा शिवसैनिक हा तुम्हाला रस्त्यावर काम करताना दिसेल, प्रत्येक घरामध्ये जाऊन चौकशी करताना दिसेल. कारण त्याच्या रक्तामध्ये बाळासाहेबांनी दिलेलं बाळकडू आहे की समाजासाठी जग. राजकारणात सत्ता येते जाते, सत्तेची समीकरणं काय आहेत ती 2014 पासून आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. आम्हाला फक्त सत्ता मिळवायची आहे. सामान्य गेला उडत. आता मी इथं बसली, समोरून एक एसटी गेली, एसटीवर लिहिलेलं होतं योजना दमदार, सरकार कीर्तिमान. अहो पण त्या योजना किती जणांच्या दारोदारी पोहोचल्यात? तुम्ही नुसता जाहिरातींचा पाऊस पाडलाय. म्हणजे काय झालंय, लालपरी आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या 2 गोष्टी तरी वाचवल्या पाहिजेत. कारण त्या 2 गोष्टीच गरिबांसाठी आहे. लालपरीनी एसटीने प्रवास श्रीमंताचा माणूस करत नाही आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत श्रीमंतींची पोरं शिकत नाही. आणि हेच तत्व या करवीर नगरीमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी, तुम्ही जर मुलांना शाळेमध्ये पाठवलं नाही तर 1 रुपया दंड आकारणारे आणि सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण देणारं पहिलं जर कोणतं संस्थान असेल तर ते करवीर संस्थान, कोल्हापूर संस्थान आहे. आणि अशाच या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र आदर्शवत आहे. या महाराष्ट्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आलंय. आता तुम्ही म्हणताल ताई तुम्हाला यायला खूप उशीर झाला. मी खरंच दिलगिरी व्यक्त करते तुमच्यासाठी. कारण काय झालेलं आहे, सगळे कोल्हापूरमधून येत होतो आम्ही, पाऊस भरपूर असतो आणि बऱ्याच ठिकाणी कळलंच नाही की रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते गेलेले आहेत. त्यामुळे गाडी जपून चालवावी लागते, प्रवास जपून करावा लागतो. ही स्थिती फक्त कोल्हापूरचीच नाही, तर जेव्हा पुण्यावरून आम्ही येत होतो, हायवेची कामं सुद्धा इलेक्शन लागण्याची चिन्ह दिसतात. त्यामुळे लवकरात लवकर निधी आपल्या पदरात पाडून घेतला पाहिजे. त्यामुळे हायवेची कामं सुद्धा, सामान्य जन किती ताटकळला आहे, त्याच्या काय अडचणी आहेत या आम्हाला पाहिजे नाहीयेत. जिल्हा परिषद मगाचा जो विषय की जिल्हा परिषदेच्या शाळा, नवीन शैक्षणिक धोरण आलं आणि एक शिक्षिका असल्यामुळे खूप आनंद वाटला की चला 75 वर्षामध्ये पहिल्यांदा अंगणवाडीचा विचार नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केला गेला, असा कुठेतरी आनंद वाटला. आणि त्याच वेळेस दुसरी बातमी आली की जिल्हा परिषदेच्या शाळा यांचं खाजगीकरण केलं जाणार आहे. शाळा आता दत्तक दिल्या जाणार आहेत. अहो दत्तक देणार, आज दत्तक दिला आणि उद्या त्या शाळा त्या खाजगी मालकाच्याच होणार आहे. ही नांदी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, 2014ला मलाही वाटलं होतं अरे खरंच काहीतरी नवीन घडणार आहे, म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता. पण 2014ला
माननीय नरेंद्र मोदी आले, त्यांनी सत्तेवर आल्यानंतर जे काही केलेलं आहे, मला वाटतं इथं उपस्थित सगळे जे आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे. कारण 15 लाख रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये जमा झालेले झालेत का? झालेत का 15 लाख? हे जे आजूबाजूला ऐकत आहेत, आमच्या ताई वर्ग सुद्धा घरातून ऐकतात. काही जणांना वाटते काय या इथे येऊन बसायचंय. मला वाटतं त्यांच्या अकाउंटला 15 लाख जमा झालेले असतील आणि त्या 15 लाखाच्या व्याजावर ते जगत असतील. बरोबर आहे का? झालेत 15 लाख रुपये जमा झालेत का? सगळे हसतात आहे. म्हणजे 15 लाख रुपये हे अजून बँकेत आलेच नाही, पण येतील. कधी येतील माहितीये? 2047 ला भारत नक्की महासत्ता होईल, हे त्यांचं आश्वासन आहे. अहो नाही, विकास आणि प्रगती व्हायला 9 महिने पुरतात. बरोबर काही तर सर्व विकास आणि प्रगती व्हायला 9 महिने लागतात. पण या सरकारला 9.5 वर्ष झाले, अजून विकास झाला नाही. सरकारच वांझोटा असेल तर विकास आणि प्रगती कुठून करणार आहे? हे आता लक्षात यायला पाहिजे की प्रगती आणि विकास होणार नाही. पण तरी ते म्हणतात अजून आमचा मार्ग चालू आहे. 2047 ला नक्कीच भारत विकासाच्या दिशेने असेल. मला वाटतं तोपर्यंत हा सामान्य नागरिक या भारताच्या नकाशात यांना ठेवायचा आहे की नाही, ही शंकाच मला वाटते. कारण पहा ना, प्रत्येक गोष्टीची, म्हणजे मला वाटतं 1960 ला या महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यापासून या महाराष्ट्रामध्ये काहीच नव्हतं का? कधी बस नव्हती, कधी रेशनवर धान्यच मिळालं नाही, कधी मुलांना शिक्षणच मिळालं नाही. या गोष्टी झाल्याच नाही का? मग आताच पाहिलं का तुम्ही? प्रत्येक गोष्टीवर एक हिरवी पिशवी आहे. पहा आता, माहिती ना हिरवी पिशवी कोणती आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला आनंदाचा शिधा मिळतो. आनंद शब्द थोडा बाजूला ठेवा आणि शिधाचा विचार करा. अहो, ज्या शेतकरी राजाने भरभरून धान्य या देशाला दिलं, ज्या सामान्य माणसाला, मला वाटत नाही मला आता जर भूक लागली असेल तर इथला कोणी म्हणेल की ताई आमच्याकडे नका जेवले, अहो मी अर्धीच भाकरी केली. अहो तो शेतकरी वर्ग इथं बसलेला म्हणून अहो ताई या जेवायला, एक काय 2 भाकरी खा. असा शेतकरी वर्ग, असा सामान्य नागरिक आपल्या ताटातली अर्धी भाकरी समोरच्याला देईल, ही त्याची संस्कृती आहे. पण आमच्यात विकृती भरलेली आहे. आम्ही काय करतो? अर्धी भाकरी सुद्धा तुम्हाला खाता येऊ नये म्हणून ती ओरबडून घेतोय. ही ओरबडून घेण्याची संस्कृती नाही तर विकृती आम्ही जपवतोय. आणि आम्ही त्या आनंदाचा शिधा घेऊन येतो, त्याच्यावर 1 लिटर पाम तेल मिळतंय, त्यांनी घसा बसणारे आजार होणारे 1 किलो रवा मिळतो, 1 किलो साखर मिळतीये. अहो त्या 1 किलो रव्याचा शिरा करायला तरी ती साखर पुरणार आहे का? आणि अशा पद्धतीने तुम्ही या कडू झालेल्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण करणार आहात. शिधा द्यायची गरज आम्हाला नाहीच आहे. यापूर्वी सुद्धा रेशन मिळत होतं, पण ती रेशनची पिशवी कधी आमच्या महिलेला वागवायची नव्हती. म्हणून यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने कधीही जाहिरातबाजी केली नाही. कारण रेशन मिळण्याचे दिवस तुम्ही संपवताल असं आम्हाला वाटलं होतं. प्रत्येकाच्या घरात समृद्धी येईल असं आम्हाला वाटलं होतं. पण तुम्हीच जाहिरात करताय, तुम्ही प्रत्येक सण आला की शिध्यासाठी रांगेत उभं करताय. हे तुमचे आजचे दिन आहे का? आम्ही यापूर्वी सुद्धा कष्टाची भाजी भाकरी खातच होतो की, मग आता तुम्ही हे कोणते दिवस दाखवलेले आहेत? झोळी घेऊन दारोदारी भीक मागली जाते, त्याला शिधा म्हणतात. दारोदारी भीक मागायची आणि तुम्ही त्या पिशवीवर नाव दिले. फोटो पाहिजे, तेच फोटो, तेच चेहरे, ते मुख्यमंत्री, ते उपमुख्यमंत्री कमी पडले की काय म्हणून अजून उपमुख्यमंत्री. अजून आम्हाला सत्ता काही काहींना मिळत नाही, त्यांनाही अजून मंत्रीपद देतात की काय. हा सगळा घोळ चाललेला आहे. आणि विशेष म्हणजे आज तुम्ही सगळे शेतकरी वर्ग एक विचार करा, एकदा चिखलातून आपण भाजीपाला किंवा गवत उपटलं, ते किती धुतलं तरी माती जाते का हो? जाते माती? किती खळखळून पाण्याने धुवा, माती जात नाही. मग मला सांगा, अहो भ्रष्टाचाराचे आरोप झालेले, ज्यांचे हात पाय इतके चिखलाने माखलेले, अशी कोणती वॉशिंग मशीन आहे कळतच नाही. अशी कोणती डिटर्जंटची पावडर आहे कळतच नाही. की गेले
की त्यांचे डागच स्वच्छ झाले, ते अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतात आणि मस्त मिरवतात. आता आम्हाला चांगली झोप येते, आता मला खूप छान वाटत आहे. फक्त मोदी सरकारच या भारताचा विकास करू शकतं. महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर मोदीजीच करू शकतात. यांची सासूरवाडी इथंच आहे, त्यांची सासूरवाडी तिथेच आहे, हेच फक्त बोललं जात आहे. अशा आनंदाच्या गप्पा मारल्या जातात. अहो, मातीचे डाग निघत नाही अशी कोणती वॉशिंग मशीन आहे की ज्याच्यामध्ये तुमचे 700 कोटीच्या भ्रष्टाचाराचे डाग मिटले जातात? तुमच्या घरातील स्त्रिया हातापाया पडत होत्या, एक वेळ गोळी मारा पण आम्हाला हा त्रास देऊ नका. ते एकाच दिवसात तिकडं गेले. सगळ्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत. आता तुम्ही म्हणताल या ताई मोदींवरच का बोलतात? अहो, काय करू, हल्ली जिकडं तिकडं म्हणजे भाजपाला दुसरा चेहराच राहिला नाही. तुम्ही सगळे जुने जाणते आहात, मी तरी तरुण आहे, मला तरी मी आत्ता आलेले आहे, पण तुमचे सगळे जुन्या, तुम्ही ती भाजपा पाहिलेली आहे जी हिंदुत्वासाठी लढत होते असं म्हणतात. आज काय आहे, कोण आहेत ते नेते? जुन्या जाणत्यांना मागं केलं. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी म्हणले ती सत्ता है आती है, सत्ता है जाती है, सत्ता है आती है, सत्ता है जाती है, लेकिन ये लोकतंत्र बचना चाहिए. म्हणजे काय तर या देशाची लोकशाही राहिली पाहिजे. मग ती कुठं गेली बीजेपी? आता काय झालेलं आहे, हुकुमशाही झाली आहे. माईक बंद नाही ना पडणार? कारण काय झालंय हल्ली, काही जरा बोलायला गेलो की माईक बंद पडतो, लाईट जाते. पण हे खरं व्यासपीठ आहे. एकच बाप माणूस खंबीरपणे उभा राहिलेला आहे, ज्याची भूमिका कधीही बदलली नाही. जो हिंदुत्वासाठी तेव्हाही लढत होता, आत्ताही लढतोय. फक्त त्याचं हिंदुत्व एकच आहे, हाताला काम पाहिजे, मुखामध्ये राम पाहिजे. फक्त राम राम. हल्ली भाषण तुम्ही ऐका, बोलो जय श्रीराम, वंदे मातरम. अहो, पण आमच्या सामान्य जनाला खूप प्रश्न आहेत. त्यांच्या हाताला काम द्या. आमच्या तरुणांना एक चांगलं काम सध्या मिळालेलं आहे. तुमच्या कोणाच्या हातात दिसत नाहीये ते काम, तुमच्या कोणाच्या हातात दिसत नाही, पण आमच्या तरुण वर्गाच्या हातामध्ये ते काम आलेलं आहे. आणि ते काम म्हणजे काय आहे, ट्रोल करत राहायचं. जरा कोणी काय मोदींना बोललं की लगेच ट्रोल करायचं. ते कोकणातले ते उठसूट, त्यांना आता दुसरं काही कामच राहिलेलं नाहीये. उठले सुटले 4 आण्याचे नाणे, ते 4 आण्याचे नाण्याने रोज उठायचं. आणि तुला काय कळतंय, अरे तुझी लायकी आहे का हे तू बघ ना आधी. तुझे वडील कोण होते, ते काय होते ते बघ आधी. आणि तू आता कुठं आहे, कोणाच्या मेहरबानीवर, कोणामुळं तुझ्या घरामध्ये सगळं चालतं हे बघ. तुला आज यापर्यंत कोणी आणलं? एक लक्षात घ्या, आतापर्यंत दादा खूप छान बोलले ते, आतापर्यंत या शिवसेनेने तेच सांगतात, मी सांगत नाही, की टपरीवाला, पान टपरीवाला मंत्री झाला, त्यानंतर रिक्षावाले मंत्री झाले, नगर विकास सारखं खातं त्यांच्याकडे दिलं गेलं. लक्षात ठेवा, पान टपरीवाल्याला, रिक्षावाल्याला आणि चहावाल्याला सुद्धा मोठ्या पदावर नेऊन बसवण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे. मग याचा विचार करा, तुम्हाला तिथं बसू शकतो तर तुम्हाला खाली उतरवण्याची आणि नव्या खऱ्या निष्ठावंतांना त्या पदावर पोहोचवण्याची ताकद फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच आहे. आणि तुम्ही काय म्हणता, उबाठा? अहो, उबाठाच आहे. उठा, स्वाभिमान बाळगा आणि जनतेला ठामपणे सामोरे जा. हा उबाठा गट आहे, स्वाभिमान आहे. आज आम्ही ठामपणे तुमच्या समोर आहे. तुम्ही कोणीच म्हणू शकत नाही की ताई यांनी काय केलं, तुम्ही काय केलं. आठवा तो कोरोनाचा काळ, आता पितर पंधरवडा चालू आहे. तुम्हाला बातम्या येणार नाही की मुख्यमंत्री घरोघरी जाऊन भेटून आले, कारण त्यांना भेटण्यासाठी उद्धव साहेबांनी ती वेळ लागली नाही. नाही तर दहीहंडीला जातात ते, गणपती विसर्जन, गणपती पूजन सगळ्याला जातात ते. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 2020 साली कोरोनाच्या काळामध्ये जो 2 वर्षाचा काळ होता
त्या काळामध्ये माणसं मरू दिली नाहीत, त्यांना जगवण्याचं काम केलेलं आहे, म्हणून आज आपण इथं जगलेलो आहोत. मी कोल्हापूर नगरीचे खरंच खूप आभारी आहे. कारण तुम्हाला माहिती नसेल, आज मला इथं जी बोलण्याची संधी मिळतीये, ती संधी का मिळतीये तर कोल्हापूरमध्ये कोणती गोष्ट बनते माहिती आहे ना तुम्हाला? कोणती बनते? कोल्हापूरचं काय प्रसिद्ध आहे? चप्पल प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. आणि मला 2020 साली या चप्पलनी महाराष्ट्राचं वक्ता केलेलं होतं. मला चप्पलवर बोलायचं होतं. चप्पलवर काय बोलणार, सहज विषय दिला होता, चप्पलवर बोलायचं आहे. विचार तुम्ही करू शकता आता की चप्पलवर काय बोलणार. पण जर विचार केला ना तर तुम्हीच अनवाणी, मला वाटत नाही शेतामध्ये काम करताना तुम्ही कधी चप्पल घालता. चप्पल न घालणारा शेतकरी अनवाणी पायाने कष्ट करतो आणि या उभ्या महाराष्ट्राचा नाही तर जगाचा पोशिंदा ठरतो. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पण तीच चप्पल आहे जी चप्पल आता आपल्याला समोर त्याच्या गालावर वाजवावी लागणार आहे. पण ती वेळ सध्या येऊ देत नाहीये. आपल्या या बोटांमध्ये फार ताकद आहे. एक बोट दाबलं ना तर सत्ता परिवर्तन होणार आहे. पण अजून इलेक्शन लावल्या जात नाहीत. या करवीर भागामध्ये सुद्धा, कोल्हापूरमध्ये सुद्धा 7 वर्ष महानगरपालिकेचे इलेक्शन झालेल्या नाही. जिल्हा परिषद होणारच नाहीये ना. कारण आम्हाला भीतीच वाटतेय. मला बोलण्याची गरजच नाहीये. विषय आहे होऊ दे चर्चा. मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक सामान्याच्या मनामध्ये हीच धुसफूस आहे की आम्हाला काय मिळालं नक्की. तुम्हाला आज छेडीन येतील. आज सुद्धा पेपरला पहा तुम्ही, टीव्हीला पण बातम्या लागलेल्या होत्या की ज्या ज्या भागामध्ये इलेक्शन्स आहेत आता त्या भागामध्ये जाऊन हजारो कोटी, मेरे प्यारे भाई और बहनों, हे सगळं बोललं जातंय. अहो चाय पे चर्चा काय करता तुम्ही? या सामान्य माणसाच्या प्रश्नावर चर्चा करायची खरी धमक जर कोणामध्ये असेल तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच आहे. म्हणून इथं चर्चा घेतली. नाही तर रेडिओवर भाषण टाईप करून आम्हालाही पाठवता आली असती. पण नाही. म्हणतात 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठंच फिरत नव्हते. अहो तो काळच तसा होता, कोरोनाचा काळ होता. पण आज माझ्या इथं ज्या कोणी आजूबाजूला सगळ्या माता भगिनी ऐकत आहेत, तुम्ही सगळे एक कुटुंब प्रमुख, हो महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून जे वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं गेलं होतं आणि जो धीर, कारण त्या काळामध्ये दुसरं काही नको होतं. आपला जवळचा माणूस दगावला जात होता. तो माणूस दगावला जाऊ नये यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे, काय काय गोष्टी केल्या पाहिजे, त्या प्रत्येक गोष्टींवर माननीय उद्धव साहेबांचं लक्ष होतं. फक्त महाराष्ट्रातील जनतेवर नाही तर परप्रांतीय जे सुद्धा. एका दिवसामध्ये तुम्ही लॉकडाऊन जाहीर केला, एका दिवसामध्ये लॉकडाऊन जाहीर केला. आणि ज्या वेळेस शिवसेना सांगत होती की परदेशातून येणारी विमानं बंद करा, ती विमानं तुम्ही बंद केली नाही. पण या महाराष्ट्रातला, या मुंबईतला परप्रांतीय त्याच्या गावी जाऊ नये किंवा गावी जाणे इतका सुद्धा फुरसत त्याला मिळाली नाही. आणि एका दिवसामध्ये लगेच लॉकडाऊन जाहीर केला. आम्ही पण वाजवल्या ना थाळ्या, आम्ही पण ताटल्या वाजवल्या. पण त्यांनी कोरोना गेला नाही. कोरोना जर त्यांनी जात असता तर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातील वापर धारावी पॅटर्न, आता दादांनी मगाशी उल्लेख केला धारावी पॅटर्न, किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे 1 नंबरचे मुख्यमंत्री ठरत होते. पण त्याची जाहिरात आम्हाला कधी करावी वाटली नाही. कारण जाहिरात त्याच गोष्टींची केली जाते ज्या खोट्या असतात, ज्या गोष्टी खपवाव्या लागतात त्या गोष्टींची जाहिरात केली जाते. आज प्रत्येक ठिकाणी जाहिरात आहे. बसवर जाहिरात आहे, आनंदाच्या शिट्यावर जाहिरात आहे, टीव्ही उघडा, टीव्ही चालू केला की टीव्हीवर जाहिरात आहे, प्रत्येक गोष्टीवर जाहिरात आहे. पण जाहिरात त्याच गोष्टींची करावी लागते ज्याला कोणी विचारतच नाही. फेअर अँड लवली लावल्याने कोणी सुंदर लगेच होत नाही, म्हणून त्याची जाहिरात करावी लागते. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कामाची कुठेही जाहिरात न करता आम्हालाही वापरता आला असता की जनतेचा पैसा. तुम्हाला काय वाटतं? हा जाहिरातीचा खर्च आपणच कर भरतो, त्याच्यातून हा सगळा पैसा जात आहे. आपल्याला ती
नाही, आपल्याकडून कोण 1-2 रुपये येऊन घेत नाहीये, पण कुठं नेतो हा पैसा? काही करायचंय, मुलांना डीबीटीचे पैसे मिळणार असतात शाळेमध्ये, काय करावं लागतं? शाळेमध्ये जाऊन आधी बँकेमध्ये जा, शाळेतून बोनाफाईड घ्या आणि त्याचा अकाउंट उघडा. मुलाला शाळेतून कोणत्याही योजना, स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा, आधी बँकेमध्ये अकाउंट उघडा. अकाउंट कसं उघडायचं आहे? मुलगा असेल म्हणजे कमी 18 वर्षाचा, त्याला 500 रुपये तरी आपल्याला त्या अकाउंटला ठेवावे लागतात. आपल्याला अकाउंट उघडायचं आहे, 2000-1000 रुपये त्या अकाउंटला ठेवावे लागतात. नाही ठेवले तर मिनिमम बॅलन्सचे पैसे कट होत राहणार. पहा, म्हणजे बँकेचं अकाउंटही आपण उघडायचं. आपल्यालाच गरज आहे म्हणून आपण आशेवर थांबायचं की त्या योजना आमच्यापर्यंत पोहोचतील. त्या योजनांची कागदपत्र गोळा करण्यासाठी आताच येताना पवारताईंशी बोलत होते. सगळ्या योजना आहेत, कुठली योजना नवीन नाही. म्हणजे आता ग्रामीण भाषेतच बोलायचं झालं तर दारू जुनीच आहे, दारू सगळी जुनीच आहे, तिच्या बाटल्या बदलल्या गेल्या तर लेबल लावले गेलेले आहेत, अशी सध्या परिस्थिती आहे. आणि मग त्याच योजनांची नावं बदलायची आणि गरिबांच्या माती मारायचं आणि मग म्हणायचं सगळी आमची मावशी खूप खुश झाली आहे, म्हटले आता मला सगळी कागदपत्र घरी बसून मिळणार आहेत. मला संजय गांधी निराधार योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला काढायला फिरायची गरज नाही. मला मृत्यूचा दाखला काढायची, म्हणजे जो व्यक्ती त्याचा मृत्यू, मला सगळी कागदपत्र, उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, सगळी कागदपत्र घरी बसून मिळणार. बघ, मला आता योजना कशा पटकन सुरू होतील. म्हणलं ठीक आहे मावशी, योजना सुरू झाली की सांग. पण अजून शासन आपल्या दारीचे एवढ्या जाहिराती झाल्या, एवढी लोक बोलवली गेली, त्या लोकांनाच कळलं नाही की आम्ही का आलोय, आणि ज्यांना गरज आहे त्यांना अजून कळलं नाही की शासन कसं दारी आलं नाहीये. आलं लक्षामध्ये? शासन गरजवंतांच्या दारी आलं नाही आणि ज्यांना गरज नाही त्यांना बसमध्ये भरू त्या कार्यक्रमाला आणलं गेलं. ही यांची पोलखोल आहे. याची चर्चा आज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करायची आहे. मग प्रत्येक योजनाचं, प्रत्येक जाहिरातीचं म्हटलं तसं की कोरोना काळामध्ये उद्धव साहेबांना जाहिरात करावी लागली नाही. तुम्ही म्हणता की उद्धव साहेब घराबाहेर पडले नाहीत आणि त्यामुळं, अहो घराबाहेर पडले नाही, पण आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गुंतवणूक जर कोणी आणली असेल तर ते महाविकास आघाडीच्या काळामध्ये आणली. महाराष्ट्राचे 1 नंबरचे मुख्यमंत्री. कोरोना हे संकट महाराष्ट्रावर नव्हतं तर संपूर्ण जगावर हे संकट होतं. त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 1 नंबरला ठरले, ते सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात, ठाकरे सरकारच्या काळात. आणि जाता जाता शिवभोजन थाळी ही योजना खरंच नवीन होती आणि त्या योजनेचा लाभ 5 रुपयामध्ये आज त्या माणसाला जेवणाचं ताट देऊन सुखी जर कोणी केलं असेल तर त्याचे आशीर्वाद कोणाला मिळालेले असतील तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळालेले आहेत. तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, होऊ द्या एकदा चर्चा. या सगळ्या 9.5 वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या काही योजना राबवल्या गेलेल्या आहेत त्या योजनांची चर्चा होऊ द्या. खरंच किती सफलता झाली. नोटबंदी झाली, नोटबंदीच्या रांगेत आपण उभं राहिलो. काळा पैसा तुमच्यापर्यंत आला का? आला का काळा पैसा आपल्या कोणापर्यंत? 15 लाख आपल्या कोणापर्यंत आले का? अहो आले नाही, आपलेच पैसे काढून घेत चाललेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साडी खूप सुंदर आहे, मला माझ्या भावाने दिले. अशी एखादी महिला काय करते, रक्षाबंधनला एखादी गिफ्ट भेटली की ती महिनाभर तरी सगळ्यांना दाखवत असते, हे बघा हे माझ्या भावाने दिली बरं का, ज्या बांगड्या मला भावाने दिल्या. अशीच एक मोठी गिफ्ट मलाही दिली. मला म्हणजे इथं सगळ्या बसलेल्या महिलांना, घरोघरी जे कोण सगळे उभे आहेत त्या सगळ्या महिलांना एक गिफ्ट दिली गेली रक्षाबंधनच्याच वेळेस. फक्त काय झालं, 1 दिवस आधीच माझ्या दारात आता सिलेंडर आलेला होता म्हणून मला ती गिफ्ट मिळाली नाही. 200 रुपये गॅसवर कमी केले होते. आता माझा नवरा लगेच मला म्हणला, काय तुला गिफ्ट सुद्धा मिळाली नाही बघ. अहो जाऊ दे म्हटलं, या महिन्यात नाही मिळाली, पुढच्या महिन्यामध्ये बघा मला गिफ्ट मिळतं. 200 रुपये. माझा भाऊ आहे, पण भावाने कालच काय केलं, गॅस 209 रुपयांनी वाढवलेला आहे. मला कळत नाही, बहिणीला भेट दिली की बहिणीची लूट केलेली आहे. त्यामुळे असं लूट करणारं
म्हणजे हात असा आहे पा, हे असा केला ना घ्या तुम्हाला, घ्या तुम्हाला. आणि जर आपण घ्यायला गेलो की हात असा करायचा, येऊ दे माझ्याकडं सगळं, येऊ दे माझ्याकडं सगळं. लाल परी समोरूनच चाललेली आहेत. त्या लाल परीला महिलांना अर्ध तिकीट आहे. आणि आपला महाराष्ट्र हा डिजिटल महाराष्ट्र होणार आहे, म्हणजे इंडिया डिजिटल होणार आहे. सगळे हसतात ते मला नक्की कळतच नाही, ते चेहरे हसणारे सामान्यांच्या दुःखावर हसत आहेत की काय. त्यामुळे आता यांचे हसणारे चेहरे आपण एक मतदानाच्या बोटाने बंद करायचं आहे. ती भीती त्यांना आहे. निर्णय वेगवान घेतले. ती लाल परी, तुम्ही जर एका आजीचा नातू म्हटला की आजी तू थांब गा, तुला ऑनलाईन बुकिंग करून देतो, मी तुला इथं बुकिंग करून देतो, खूप सोयी झालेल्या आहेत. हो का म्हटली, बाबा कर ऑनलाईन बुकिंग कर, मी इथं तू तिकीट बुक कर, जाते मस्तपैकी एसटी मध्ये बसते आणि प्रवास करते. आजी एसटी स्टँड वर गेली आणि म्हणली अरे तिकीट किती काढलं? मला आजी 500 रुपयाचं तिकीट. अरे मला अर्ध तिकीट आहे ना. कंडक्टर म्हणले आजी घरून तिकीट बुक केल्यावर अर्ध तिकीट मिळत नाही, इथं येऊन रांगेत उभं राहिलं तर अर्ध तिकीट मिळतंय. आणि मग ती आमची 75-65 वर्षाची म्हातारी जाऊन रांगेत उभी राहणार, ती तिकीट काढणार तर तिला अर्ध तिकीट मिळणार. निर्णय वेगवान आहेत पण जनतेपर्यंत पोहोचलेले नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. ती धमक आमच्यामध्ये आहे, कारण आमच्या पाठीशी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारणाचा आणि 20% राजकारणाचा वारसा आहे. करताल ते समाजासाठी करायचं आहे आणि तेच खरं आहे. आणि तीच शिकवण, तोच बाळकडू माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि तो तरुण युवक ज्याला म्हटलं जातं कोण तो आदित्य, हो तोच आदित्य जो युवकांचं प्रेरणास्थान आहे. आदित्य उद्धव ठाकरे त्यांच्यामध्ये ती धमक आहे की समाजापर्यंत खरं पोहोचवायचं आहे. या ठिकाणी ही जी चर्चा आहे ती घरोघरी पोहोचली पाहिजे. आणि येत्या 2000 म्हणजे कोल्हापूर हा कुस्तीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. एक पट, दुहेरी पट असे भरपूर पट असतात. पण येत्या 2024ला यांना चितपट केल्याशिवाय आपण राहायचं नाही, हेच एक आश्वासन माझ्या तुमच्या सगळ्यांकडून मला हवं आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभारी आहे. आपला सकाळीचा भरपूर वेळ तुम्ही या ह्याच्यासाठी दिला. त्याबद्दल मी आपली सगळ्यांची आभारी आहे. या ठिकाणी या ज्या सगळ्या योजना आहेत त्याच्यावर प्रश्न उत्तर घेत आहेत. सगळ्यांनी समोर उभं राहायचं, समोर उभं राहायचं सगळ्यांनी.